भाजपनं अखेर आपला गटनेता निश्चित केलेला आहे। पक्षाच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची निवड झाली आहे। गणेश खणकर हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या कारभारामध्ये सक्रिय सहभागी आहेत। त्यांनी भाजपच्या विविध निवडणुकांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यांच्या या दीर्घकालीन सक्रियतेची आता त्यांना गटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। अभ्यासू, महापालिकेची माहिती असलेला अनुभवी चेहरा म्हणून त्यांची निवड भाजपकडनं करण्यात आली आहे। खणकर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय आहेत। ते भाजपचे महामंत्री आहेत। ही निवड सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाची मानली जाते। विशेषतः मुंबईच्या महापौर निवडीसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हालचालींना यामुळे वेग येणार आहे। यापूर्वी मुंबई महापौर निवडीबाबतच्या घडामोडींना अजित पवारांच्या आकस्मिक निधनामुळे काही काळ विराम लागला होता। मात्र आता पुन्हा एकदा या प्रक्रियेनं गती घेतली आहे। गणेश खणकर यांच्या गटनेतेपदी निवडीमुळे भाजपच्या पुढच्या वाटचालीस दिशा मिळणार आहे। पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे। पक्ष नेतृत्वाशी चर्चा करून महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, सर्व मुंबईची निवडणूक समिती, मुंबईतले भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते यांच्याशी चर्चा करून मी मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी श्री गणेश खणकर यांची घोषणा करीत आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चात काम करताना एक बूथ प्रमुख, मुंबई भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस, ते आत्ता नगरसेवक म्हणून दुसऱ्यांदा जबाबदारी मिळाल्यानंतर आज मला पक्षाने माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीसजी, मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित साटमजी, आमच्या मुंबईतील सर्व मान्यवर यांनी मला आज भारतीय जनता पार्टीच्या मुंबई शहराच्या या आमच्या महापालिकेच्या गटनेतेपदी मला काम करण्याची संधी दिली। याबद्दल मी सर्वात प्रथम या सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि